श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालेलं आहे. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये विष आहे. नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाही असे क्षणभर मानूया, पण एकदा तरी तुम्ही स्वतः निर्णय घेऊन बघा, नशीब बदलेल. कोणाच्या भावनांशी कधीच चेष्टा करू नका. कोणाला काय वेदना होत असतात हे त्यांचं त्यांना माहिती असतं. मी तुटलेली नाहीये, मी फक्त थकलेली आहे. थोडं थांबा, मी नेहमीपेक्षा चांगली बनून परत येईल. मूर्खांबरोबर भांडण चांगलं नाही. मूर्खांपासून वाचण्याचा सर्वात मोठा मार्ग हा आहे की त्यांच्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका. नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत असे क्षणभर मानूया, पण एकदा तरी तुम्ही स्वतः निर्णय घेऊन बघा, नशीब नक्कीच बदलेल. प्रत्येक वेळी बदाम नाही तर धोके खाल्लेले आहेत. नेहमीच टाइमपास म्हणून नातं तोडू नका. जर नात्यांसाठी टाइम काढा. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण तीच लोक मिळत नाही ज्यांना मनापासून जीव लावलेला असतो. तुम्ही बदललात ती तुमची मजबुरी होती. आम्ही बदललो, पण आता हे आमचं तत्व आहे. शेवटी वेळ सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे की अधुरं सोडायचं आहे. आयुष्य एकदाच येतं हे चुकीचं आहे. खरं तर फक्त मृत्यू एकदा येतो. आयुष्य रोज येतं, म्हणून ते आनंदाने जगा. जी लोक माझ्या आयुष्यात असण्याचा खूप अभिमान होता त्या लोकांनी मला शेवटी लांबच केलं. शेवटी तू माझा आहेस असं म्हणणारे लांब करतात आणि गोड बोलणारे पाठीमागून खंजीर खुपसतात. आणि हो, ते मनाने खूप चांगले असतात. माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो स्वतःबरोबर असून देखील चुकीच्या लोकांसमोर डोके टेकतो. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करा. गर्व दारूसारखा असतो. तुमच्याशिवाय सगळ्यांना कळलेलं असतं की तो तुम्हाला चढला आहे. शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. ती बदलण्याची वेळ आली आहे. साध्या सरळ माणसाला कधीही फसवू नका, कारण वरचा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर वाकड्या पद्धतीने नक्कीच देऊ शकतो. खोटे प्रेम करून त्यांच्या इच्छांशी कधीही खेळू नका, कारण कधी कधी तुटलेल्या मनाला सावरायला आयुष्यभर कसरत करावी लागते. जो आनंदी राहण्याच्या नादात आयुष्यभर दुःखी असतो त्याला माणूस म्हणतात. हा काळही निघून जाईल, जरा धीर धरा. जेव्हा सुख नाही थांबलं मग दुःख तरी काय थांबणार. दुखापत होणे आवश्यक होते, कारण जखमेशिवाय दुसऱ्यासारखा कोणताही गुरु नाही. आयुष्य जगण्याचा खरा आनंद त्यांनी घेतला आहे ज्यांनी आयुष्यात प्रत्येक वेळी बदाम नाही तर धोके खाल्ले आहेत. तुम्ही बदलला की तुमची मजबुरी होती. आम्ही बदललो, पण आता हे आमचे तत्व आहे. शेवटी वेळ सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे की अधुरं सोडायचं आहे. गिधाडे कुठेतरी निघून गेली आहेत. माणसं आपल्यापेक्षा चांगली ओरबाडतात हे त्यांनी पाहिलं असेल बहुतेक. अशी काही खास माणसे आयुष्यात आली की जणू कधी जाणारच नाहीत असं वाटलं होतं, आणि अचानक कधीच नसल्यासारखे आयुष्यात निघून गेली. आपली मजा तर लोक नंतर घेतात, पण
सर्वात पहिले ते स्वतःला आपलं बनवून आणि इथेच आपली चूक होते. त्यामुळे सांभाळून राहा. आम्ही तुटलो नाहीये, आम्हाला तोडले गेले आहे. आम्ही रडलो नाहीये, आम्हाला रडवलं गेलं आहे. आम्हाला माहित नाही की आम्ही कसे आहोत, पण आम्ही इतके वाईट नाही जितकं तुम्ही आम्हाला वाईट बनवलं आहे. वचन पाळणाऱ्याचा शोध सुरू आहे, अन्यथा वचन मोडणारे सर्वत्र सापडतात. कधी कधी आपण आपल्या मनाला मनवणं हेच महत्वाचं असतं. आपल्या सर्व अपेक्षा नेहमीच पूर्ण होऊ शकत नाही. जे लोक आपली चुकी मान्य करत नाही ते लोक तुम्हाला आपलं काय करणार? आपण कशाचा अभिमान बाळगावा? आपण मेल्यानंतर आपलेच माणसं हात धुवून घेतील आपल्याला हात लावल्यानंतर. प्रत्येक समस्या मोठीच वाटत असते. त्यांचा हिशोबहीन होता कदाचित. आमचा गैरसमज झाला होता. ते स्वार्थाने बोलायचे आणि आम्हाला ते प्रेम वाटायचे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे. ऐकलंय की शेवटी सगळं काही चांगलं होतं. तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा हिस्सा बनवू नका, कारण जेव्हा ते व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा राग करत नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःचा राग करू लागता. ज्या लोकांना क्षणोक्षणी राग येतो ते असे असतात की ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी असते. लहानपणी आपण कहाणी ऐकून झोपायचो, पण आज स्वतःच्या आयुष्याची कहाणी ऐकत रडत झोपतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.